नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन 97 या आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकदम कुरकुरीत असे सगळ्यांना आवडणारे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे। मी इथे 1 पाऊंड डब्बा भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। एकदम कमी गॅसवर भाजायचे आहेत। तेवढंच आपण जेवढे शेंगदाणे घेतले तेवढंच आपण गूळ घ्यायचा आहे। एकदम कमी गॅसवर याला 10 ते 15 मिनिटं भाजून घ्यायचं आहे आणि गूळ आपण किसून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या शेंगदाण्यामध्ये तो मिक्स होऊन जाईल। पाहू शकता असे खरपूस असे शेंगदाणे इथे भाजून घ्यायचे आहेत। एकदम कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत। कमी गॅसवर भाजायचे आहेत, जास्त फुल गॅसवर भाजायचे नाही, नाहीतर ते आतून कच्चे राहतात आणि आपले लाडू कुरकुरीत होत नाहीत। पाहू शकता किती छान प्रकारे आपले शेंगदाणे भाजले आहेत। आता याचे साल काढून घ्यायचे आहेत, अर्धवट साली काढायचे आहेत, तसेच छान लागतात। पाहू शकता तुम्ही आता याचे पूर्ण साल काढून घेतलेले आहेत। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत। पाहू शकता इथे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपले हे साल काढलेले शेंगदाणे आपण टाकून घेणार आहोत आणि एकदम कुरकुरीत असे हे शेंगदाणे दाताखाली वाजतात खाल्ल्यानंतर। अशाच प्रकारे आपले शेंगदाणे एकदम बारीक गॅसवर भाजायचे आहेत आणि जेवढे आपण पाऊण डबा शेंगदाणे घेतले आहेत तेवढाच आपल्याला गूळ किसून घ्यायचा आहे। आता पूर्ण शेंगदाणे टाकले आहे। आता त्यामध्ये आपण हा किसलेला गूळ टाकून घेणार आहोत। पाहू शकता आता अशा प्रकारे मी यामध्ये पूर्ण गूळ टाकून घेतलेला आहे आणि तो आता मिक्सरमधून मी मिक्सर चालू बंद करून अशा प्रकारे त्याचा कूट करून घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही थोडेसे काही शेंगदाणे त्यामध्ये जाडसरच ठेवले आहे, कारण ते आपण लाडू खाताना दाताखाली लागल्यानंतर एकदम छान लागतात। पाहू शकता आता आपला हे मिश्रण लाडूचे एकदम तयार झालेले आहेत। आता आपण याचे लाडू तयार करून घेणार आहोत। पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपले लाडू तयार होतात आणि शेंगदाणा आणि गुळाचं हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत। छोटे छोटे लहान मुलांसाठी हे खूप जास्त पौष्टिक आहेत आणि तुमच्या मुलाला जर संध्याकाळची रात्री जर भूक लागली असेल तर तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकता आणि ते रात्री मुलगा जर तुमचा उठला तर तुम्ही त्याला खायला देऊ शकता। पाहू शकता अशा प्रकारे हे पूर्ण लाडू आपण असे छोटे छोटे बनवून घेणार आहोत। एकदम छान असे आपले लाडू वळले जात आहे। आता अशाच प्रकारे आपण सगळे लाडू बनवून घेणार आहोत। शेंगदाण्याचे लाडू खूप पौष्टिक असतात। सकाळी एक जरी लाडू खाल्ला तरी पण आपल्या शरीरासाठी ते खूप चांगलं असतं। पाहू शकता आता अशाच प्रकारे सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। एकदम सोपी रेसिपी आहे ही लाडूची, तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा आणि तुम्हाला जर आवडली रेसिपी तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। पाहू शकता आता पूर्ण मी लाडू बनवून घेतलेले आहेत। किती छान छान आपले लाडू तयार झालेले आहेत आणि खाल्ल्यानंतर ते दाताखाली एकदम क्रिस्पी असे लागतात, कारण आपले शेंगदाणे कमी गॅसवर भाजलेले आहेत, त्यामुळे ते एकदम कुरकुरीत असे लाडू लागतात। आणि फुल गॅसवर शेंगदाणे भाजले की आतून कच्चे राहतात आणि लाडूही नरम नरम लागतात, असे कुरकुरीत होत नाहीत। आणि अशा प्रकारे जर भाजले तर खूप छान लागतात शेंगदाणे। आता आपण हे लाडू एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता।